तर प्रीती संगमावर आज पवारांच्या 3 पिढ्या बघायला मिळालेल्या आहेत। यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित होते। शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार हे या दरम्यान उपस्थित राहिले। यावेळेस प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार हे आमने सामने आले। यावेळेस काका अजित पवार यांना पुतण्या रोहित पवार यांनी वाकून नमस्कार केलाय। मात्र अजित दादांनी रोहित पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे आणि ऑल द बेस्ट ही म्हटलंय। दर्शन घे दर्शन काकाचं मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे। शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे। आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं। तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेता ना तुम्ही घेता। अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो ते टायमिंग जुळलं नाही। तर दुसरीकडे आता अमोल मिटकरी यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलंय आणि थेट रोहित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका अशी विनंती रोहित पवार यांनी अजित पवार यांना केल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय। तर जय पार्थ यांच्यापैकी कुणी एकाने कर्जतमध्ये प्रचार केला असता तरी करेक्ट कार्यक्रम झाला असता असा हल्लाबोल सुद्धा अमोल मिटकरी यांनी यावेळेस केलेला आहे। तर आपण हे ट्विट बघतोय। बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करून आज मस्तीत बोलतोय असं अमोल मिटकरी म्हणताय। जय पारदादापैकी कुणी एक जरी कर्जत जामखेडमध्ये फिरला असता तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता। #खोटारडा असं ट्विट अमोल मिटकरींनी केलंय।